अकोला शहरालगतच्या पातूर रोडवरील एका केमिकल कंपनीच्या परिसरात ठेवलेल्या पोत्यांना भीषण आग लागल्याची घटना घडली आहे। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी या घटनेमुळे परिसरातील गावकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे। अकोला शहरालगत असलेल्या पातूर रोडवरील एका केमिकल कंपनीच्या परिसरात ठेवलेल्या पोत्यांना भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे। घटनेची माहिती मिळताच जुने शहर पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले। आग आटोक्यात आणण्यासाठी रात्री उशीरपर्यंत शर्थीचे प्रयत्न सुरू होते। या घटनेमुळे परिसरातील गावकऱ्यांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। कंपनीमुळे परिसरातील नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून त्यांनी प्रशासनाकडे कायमस्वरूपी उपाययोजनांची मागणी केली आहे। दरम्यान आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून त्याचा तपास सुरू आहे। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे। प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून अधिकृत अहवालानंतर पुढील माहिती स्पष्ट होणार आहे। बर, ही रिलायन्स कंपनी आहे, हिच्यापासून सर्वांना धोका आहे। हे आम्हाला इथून बंद पाहिजे। सर्व म्हणजे जनतेचं असं तिथं अंदर आग लागेल आहे, आम्हाला कन्फर्म माहिती नाही किती लागेल काय आहे। हे कन्फर्म आम्हाला माहित पाहिजे। सर्वांना धोका आहे, ते बंद पाहिजे आम्हाला। कंपनी आजूबाजूला सगळे गावच आहेत, आजूबाजूला गाव आहेत, पूर्ण घर आहेत, त्याच्या आम्हाला ही कंपनी बंद पाहिजे। रिलायन्स तिचा वासी एवढा होती, भयानक दुर्गंध आहे तिचा। याचा वासामुळे एवढा त्रास होते की श्वास घ्यायला मुश्किल होऊन जाते। सध्या आटोक्यात आलेली आहे, पण काही सांगता येत नाही। गॅसचं काम आहे, कधी आग लागू शकते। या कंपनीपासून सगळं गावालाच धोका आहे। पूर्ण गाव भयभीत झालेला आहे सध्याच्या परिस्थितीत। फुटू शकते, त्याचा गॅस फैलू शकते, त्याचा गॅस एवढा जहरीला आहे म्हणतात। सर्व बंद आहे, काहीच नाही। फायर एक्सटिंग्विशर सेफ्टीसाठी कंपनीसाठी काहीच नाही।